मित्रांनो आपल्याला हे वासरू दिसतंय चांगल्या रीतीने त्याचा पळ आहे किंवा गुलाल पण झालेले ते 17 ते 18 गुलाल झाले पण काय आत्ताच्या घडीला सगळ्यांनाच माहित आहे की सगळ्यांना टॉपची बैल बघायची किंवा बऱ्याच गोष्टी आहेत त्या जो सर्वसामान्य बैलगाडा मालक असतो त्या मालकाच्या अडचणीच राहते ते त्यामुळे आपण कायम त्यांना पडद्याच्या पुढे आणत असतो की त्यांच्या अडचणी काय आहेत आणि नक्की काय काय गोष्टी घडते त्या कारण आज सगळी बैलगाडा क्षेत्र चालते ती सर्वसामान्य असतील किंवा टॉप लेवलची सगळी ज्यावेळेस शेतकरी एकत्र येते ती बैलगाडा मालक एकत्र येतात त्यावेळेस ही क्षेत्र चालते. विचारूया कुठल्या गावचं वासरू आहे काय कुठल्या गावचं वासरू आहे? पांढरवाडी 12 बिघा. तुमचा पण परिचय सांगा. मी कासरवाडीचा आहे. विजय फडतरे. आता पहिल्यांदा तुम्ही काय करता नक्की उद्योगधंदा काय करता? आपलं कंस्ट्रक्शन आहे सेंटरिंगचं व्यवसाय आपलं ते बघत बघत आपलं हे चालू असतं. नाद आहे. मग नाद किती दिवसापासून लागला? नाद लहानपणापासूनच लहानपणापासून. आता ह्याचं काय नाव ठेवलं? चित्ता नाव आहे. नाव चित्ता ठेवले आणि पळ पण त्याचा चित्त्यागतच आहे मित्रांनो. मग काय आतापर्यंत 17 ते 18 गुलाल केलेत कुठलं केलेत ती पण सांगा कारण काय होतं बरीच लोक काय म्हणते ती की बाबा आमचा गुलाल होता तर तिला पैरे भेटत तुमच्याही त्याच गोष्टी आहेत. आम्ही आता 17 ते 18 गुलालात आहे आतापर्यंत. पण काय पैऱ्या वाचून अंधारात आहे. आम्ही आता आंधळीत राहिलेलो परत विसापुरात राहिलेलो परत काही तर कातरखाटव मध्ये राहिलेलो दारपुडीत राहिलो म्हणजे गुलालात आहे कंटिन्यू. पण काय पैऱ्या वाचून अंधारात पैऱ्याला फोन केलं का नाही लय अडचणी येते. आता एवढं अग्रेसिव्ह आहे मुलाखत चालू आहे ती थांबवणं झालंय त्यावेळेस कळतं की त्याचा पळ पण त्याच क्वालिटीचा असेल. काय पळाचं काय नाही जो बैल घालतोय का नाही ह्याला त्याला वाढावंच पळते त्यात काय विषय नाही. पळलंय आहे पळाचं काय नाही फक्त पैऱ्याला लय फोन लावला आम्ही आतापर्यंत का नाही. पैऱ्याला लय अडचणी आल्या त्या सगळ्याला फोन लावलं का नाही आकडा ऐकूनच आम्ही हलक्यातली बैल घालून असं आपलं अंधारातली बैल घालून आम्ही पण अंधारातली बैल घालून राहतोय. आणि आज पण चांगल्या रीतीने त्याचा पळ मी बघितला 16 मध्ये गटपास झाला. 16 मध्ये फरकानं गट पास केला. आता नक्की हे बैलगाडी क्षेत्रात नक्की तुमच्यासारख्या सर्वसामान्य बैलगाडा मालकांनी किंवा आमच्या सारख्यांनी उतरावं का हे क्षेत्रात? नाही आमच्या सारख्याचं तर कामच नाही. काय आता पैर होत नाही ते पहिली गोष्ट आणि वायदीचा प्रकार लय म्हणजे ते आकडा ऐकूनच आम्ही आतापर्यंत अंधारात आहे खरं सांगतो मला. पण खरं सांगू का सगळ्या गोष्टी होत्या त्या वायदी ती किंवा सगळ्या गोष्टी होत्या त्या पण जी बैलगाडा मालक खरंच तुमच्या घेत आहेत ना की प्रेम म्हणजे काय असतं एका नंदीचं किंवा मालकाचं ती गोष्ट मला कायम दिसून येते. भले किती खर्च हो किंवा आपल्या स्वतःच्या गोष्टींना आपण जास्त खर्च करत नाही पण त्यासाठी मैदानात खर्च करून तुम्ही येत असता. हो ह्याच्यासाठी भरपूर खर्च होतो. काय नाही टॉपचा बैल घातला का नाही तरी 10,000 रुपये जातातच. काय 10-12 हजार रुपये खर्च आहे परत बाकीचा बी खर्च आहेच किंवा ह्याच्या माग सगळं म्हणजे सगळंच बघायला लागतं. ब्रेक म्हणजे मागचा पाठिंबा आहे आमचं मामा फौजी आहे ते त्यांचा सपोर्ट असतोय त्यांच्या नावा पळतो ना संतोष शेठ फौजी आणि वीरा फॅन्स क्लब अनिकेत शेठ फौजी वीरा फॅन्स क्लब 12 फुल सपोर्ट आहे मामाचा आणि मावस भाऊ अनिकेत सूर्यवंशी त्यांच्या दोघा सपोर्ट मुळे आम्ही पळतो मैदानात. आता काय पाहण्याचं काय त्याचं वेगळं पण जाणवलंय कारण आता बैलगाडा क्षेत्रात तुमच्यासारखे बरेच सर्वसामान्य बैलगाडा मालक उतरतात. वासरू पळतं की शेट वासराच कसं आहे माहितीये का पैर होत नाहीत ना आपण कसं ज्याला फोन करते वायदेश्वर बैल कोण देत नाही देतो म्हणते ते आणि शेवटला काय नाहीच म्हणते ते वायदेश्वर आपली थोडी परिस्थिती नाही ना वायद द्यायला 10-15 हजार रुपये बरोबर असा विषय आहे ना. वासरू पळतंय जेवढे टॉप आहे नाही तेवढा सगळ्यांचा नंबर आहे माझ्याकडे. मी सगळ्यांना फोन लावून बसलोय आतापर्यंत पण एकानं पण बैल नाही दिला आजपर्यंत टॉपचा. स्वराजवाला आहे की नाही त्यांच्याबरोबर आम्ही कळले डोनला आता कडनं 3 फेरं पळून 6 नंबर केला. पण बघा मित्रांनो एक चांगली गोष्ट काय शिकाय भेटते माहितीये का भले टॉपचा पायरा नाही भेटू द्या किंवा काय बी होत्या बैलगाडा क्षेत्राचा नाद पण ते आनंदाने करते त्या आणि गुलाल पण घेते ती. पण एक चांगली गोष्ट तुम्ही शिकवली की बैलगाडा मालकांना की भले टॉपचा पायरा नाही भेटू द्या असे त्याच्या ताकदीचं किंवा त्याला 2 पाऊंड जास्त पाळणारे बैल टाकून गुलाल कुठला ना कुठला घेऊ शकतो. कुठला येऊ का नाही अंधारातली आम्ही आतापर्यंत सगळी अंधारातलीच बैल घातली ती अंधारातलाच बैल घालून गुलालात आहे आम्ही.
अजून आम्ही पुढे टॉप पर्यंत गेलो नाही. टॉपची जर बैल घालायला लागलो का नाही आम्ही आमचं पण आहे की ब्रेकअप आहे की माग फौजींचा सपोर्ट आहे आम्हाला. त्यांचा आम्हाला शब्द आहे तुम्ही कुठला पण बैल घाला, पण आम्ही म्हणतो जाऊन द्या एवढा खर्चात पडायचं नाही. आपलं वस्तू पळती, वस्तू खट पळती. फक्त जो बैल घालतोय ना आतापर्यंत तो म्हणतोय राव खरंच तुमचं वासरू पळतं. पण ज्यांना फोन करतोय की नाही पायऱ्यासाठी अहो सांगतोय काय सगळ्याचा नंबर आहे ते, कोणाचा नंबर नाही असा, पण काय पैर देत नाही तो पैशाशिवाय. पैसा. बरं आता ही झालं पायऱ्याच्या अडचणी, ह्या अडचणी येणारच आहेत कारण काळ तसा आहे, कलियुग आहे. या कलियुगाच्या काळात तुम्ही कितीही चांगले करा किंवा कितीही चांगलं वागा, तुम्हाला सगळ्या गोष्टी उशिराने भेटणार आहेत. पण 100% मी सांगतो तुम्हाला की यश भेटणार आहे तुम्हाला एवढं मोठं. जरा वेळ लागेल, तुम्हाला कष्ट करायला लागेल, पण 100% ते भेटणार आहे एक दिवस. कष्ट आहे किंवा ह्याच्या मागे कष्ट आहे. आमचा पण दिवस येईल. कासारवाडीहून येतो. मी कासारवाडीहून वासरासाठी असते सगळं म्हणजे आपण काम सगळं शेती आहे, ह्याला शेती आहे, ह्याचा काय उद्योग आहे गायांचा, काम बघत सगळं करतो आम्ही. माझं आता शेती आहे, ह्याचं म्हणजे कासवडून येतो, तो कासवडून, ह्याच्या गायाचा उद्योग आहे. असं सगळं बघत करायला लागतं ना, काम बघून सगळं काम बघून. कुठल्या मैदानात वासरू चांगल्या रीतीने पाहिलं ती खरंच असं वाटलं की बाबा त्यात त्यानं पैसे फेडले घेतलेले किंवा खरंच वाटलं एवढं कष्ट करतोय त्यानं पळून दाखवलं. दारपूरच्या आजचं बघा झालं, चिक्या पिवळं वादळ चिक्क्या संघ कडकुंच्या चिकन लक्कन शेटच्या चिक्क्या संघ पळलं इथं 5 तिथे नंबर गेला. 5 नंबर. आता कलेडोनला दुसऱ्या मैदान झालं 3 फेर सीमेला तर कडनं. काय वाटतं ज्यावेळेस मैदानात आता त्यावेळेस मार पण खातो आपण किंवा यश पण भेटत असतं, दोन्ही गोष्टींचा सामना करायला लागतोय. दोन्ही गोष्टी सामना करायला लागतोय म्हणजे आम्ही त्या तयारीने येतो की जेणेकरून आपल्याला गुलाल भेटावा यानं. पण अपयश आले की आम्हाला बेकार वाटतं, म्हणजे आपलं एवढं खोंड पळून आपल्याला अंधारातलीच बैल भेटते ती म्हणून. निघून जात नाही ते. थांबत नाही. हारलं की आपलं सैन घरी निघून जातो. काय तयारी करतं ज्यावेळेस हारून जाता पराभव होतो त्यावेळेस तयारी काय डोक्यात ठेवता? मग पुढची तयारी करतो. मग व्यायाम. कशामुळे हारलो, कशामुळे झालं, मग या मी चालू करतो पवनी देऊन पुढच्या मैदानाला तयार करतो. मग काय वाटतं या नादाविषयी? नादाही चांगला, पण गरिबांचा खेळ राहिला नाही. गरिबाचा खेळ राहिला नाही आता ह्यो. असा विषय झाला. पैसा पाहिजे, वायदेशिवाय कायच नाही, क्षेत्रच नाही राहिलं वायदेशिवाय. ज्याला फोन करेल ते म्हणते पैसाच पाहिजे, सर्वसामान्य बैलगाडा मालक टिकल घ्यात नाही टिकू शकत. आता एखादा सर्वसामान्य बैलगाडा मालक जर हात पडला नवीन वासरू घेतलं तर तो किती दिवस हात कड काढेल? नाही लय भरपूर दिवस नाही करणार, 3 ते 4 महिने. वायदेशिवाय खेळत नाही ना, पैसे पण पाहिजे नाही ह्याला खेळायला, पैसा भरपूर जातो ना, सगळं बघायला लागते. असं आहे ना. बघा एवढं चांगलं वासरू आहे पण तरी देखील एवढ्या गोष्टींना त्यांना सामना करायला लागतोय किंवा एवढ्या गोष्टी त्यांच्या सोबत होते ते. मग काय ह्यातनं आनंद नक्की काय भेटत असं? आनंद काय नाही अहो का आम्ही एवढं सगळं नादासाठी चाललंय. नाद काम का व्यवसाय सगळा करून काम धंदा करून नाद चाललाय. मित्रांनो पहिलीच मुलाखत आहे की त्यानं नीट थांबूनच दिलं नाही, पण मुलाखत चांगली झालेली आहे. 100% मुलाखत बघा तुम्ही, कारण वासरू गरम रक्ताचं आहे आणि चांगल्या रीतीने त्याचा पळ. आता पायरा कसा पाहिजे तुम्हाला नक्की? पायरा का नाही आता आम्हाला पायरा आम्ही वर जेवढा टॉपचा करेल का नाही तेवढं वरती म्हणजे 1 नंबरात जाणार वासरू. पण कसा बैल पाहिजे पायाला की या गोष्टी या खांदाचा पाहिजे किंवा त्या खांदाचा? आमचा ह्यो डावीचा आहे, आम्हाला उजवीनं फिट पाहिजे, उजवीचा बैल. आता कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा का? कोण नियोजन करतं की बाबा आम्ही सगळेच करतो, जेवढी टीम आहे का नाही. ह्यो नंबर घ्या आमचा, मुलाखत बघितली की तुम्हाला कॉल करतील की बाबा पायऱ्यासाठी. 72 62 99 17 88. तुमचं नाव आणि नंबर सांगा. विजय फडतरे माझं नाव आहे. 72 62 99 17 88 ह्यो माझा नंबर. दुसऱ्या कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे? मनोज सूर्यवंशी 87 99 85 50 11 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मित्रांनो कधीही कॉल करा, 100% पायरा होईल. आणि त्यांनी सांगितले वासरू पळते, जर चांगला पायरा भेटला तर 100% गुलाल होईल. आपण पण आपल्या चॅनल तर्फे त्यांच्या टीमला किंवा त्याला शुभेच्छा करूया की जशी त्यांची इच्छा आहे त्या क्षेत्रात नाव करायची ती इच्छा पूर्ण होईल. इन्स्टाला आयडी आमची चित्ताडॉन 42 42. आणि इन्स्टाला पण आयडी आहे त्यांची चित्ताडॉन 42 42. 100% आयडी मध्ये जाऊन त्याचा पळ बघा. धन्यवाद.